नमस्कार मंडळी, आज आपण अगदी रेस्टॉरंट स्टाईल व्हेज मंचुरियन घरच्या घरी कसे बनवायचे ते बघणार आहोत। अतिशय टेस्टी आणि क्रिस्पी हे व्हेज मंचुरियन खायला खूप छान लागतं, तेव्हा तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी सर्वप्रथम एक गाजर किसून घेतला आहे, त्यामध्ये आपल्याला 1 वाटी किसलेला कोबी ॲड करायचा आहे। त्यानंतर इथे मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट यामध्ये ॲड करून घेतले आहे। नंतर यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट मी ॲड केला आहे। आता यामध्ये 1 चमचाभर मीठ ॲड करून घ्यायचं आहे। मीठ ॲड करून झालं की यामध्ये मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर म्हणजेच मक्याचं पीठ घातलं आहे। तर मक्याच्या पिठामुळे आपले मंचुरियन अतिशय क्रिस्पी होतात, त्यामुळे तुम्ही मक्याचं पीठ नक्की ॲड करा। आता यामध्ये मी 1 छोटी वाटी मैदा ॲड केला आहे। हा मैदा आता व्यवस्थित या सर्व कोबी आणि गाजरला कोट करून घ्यायचा आहे। याचं घट्टसर असं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे। यामध्ये एक्स्ट्राचं पाणी आपल्याला अजिबात ॲड करायचं नाही। घट्टसर असं आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता आपलं पीठ भिजवून तयार आहे। आता या पिठाचे छोटे छोटे गोळे घेऊन आपल्याला असे गोल गोल बॉल्स बनवून घ्यायचे आहेत। तर अगदी इझिली हे बॉल आपण बनवू शकतो, तुम्ही बघू शकता। तर इथे मी या सर्व मिश्रणाचे गोल गोल बॉल बनवून घेते, तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर इथे माझे सर्व मंचुरियन्स बॉल तयार आहे। मी इथे एक कढईमध्ये तेल गरम होत ठेवलं होतं, तर आपलं तेल देखील गरम झालं आहे। चला आता आपण हे मंचुरियन बॉल तळून घेऊयात। तर एक एक करून हे सर्व मंचुरियन बॉल मी या कढईमध्ये घालून घेतले आहे। अगदी लो फ्लेमवरती आपल्याला हे मंचुरियन बॉल क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम ही लोच पाहिजे, नाहीतर आपले मंचुरियन बॉल क्रिस्पी होणार नाहीत आणि आतून नरम राहतील। 2-2 मिनिटांनी याला सतत हलवत आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत हे मंचुरियन बॉल तळून घ्यायचे आहे। तर अगदी 8 ते 10 मिनिटात तुम्ही इथे बघू शकता आपले मंचुरियन बॉल एकदम गोल्डन असे क्रिस्पी फ्राय झाले आहे। आता आपण याला बाहेर काढून घेऊयात। आपले मंचुरियन्स तळून तयार आहे। आता आपण याची ग्रेव्ही बनवूया। तर ग्रेव्ही बनवण्यासाठी मी एक कढई गरम करून घेतली आहे। त्यामध्ये अगदी 2-3 चमचे तेल घालायचं आहे। त्यानंतर 1 चमचा बारीक चिरलेला लसूण व अर्धा चमचा बारीक चिरलेला आलं यामध्ये घालून घेतला आहे। नंतर 1 चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची व 1 बारीक कांदा यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। हे सर्व आपल्याला व्यवस्थित 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचं आहे। हा कांदा व्यवस्थित परतला गेला की यामध्ये मी उभी चिरलेली 1 शिमला मिरची घातली आहे व 1 उभा चिरलेला कांदा देखील आपल्याला यामध्ये घालायचा आहे। याला फक्त 1 मिनिटभरच परतवायचं आहे, याला जास्त शिजवायचं नाही आहे। त्यानंतर इथे मी मंचुरियनचा मसाला घेतला आहे 2 चमचे। यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी ॲड करून आपल्याला या मसाल्याची व्यवस्थित पेस्ट बनवून घ्यायची आहे व ही पेस्ट आता आपल्याला या मिश्रणामध्ये ॲड करून घ्यायची आहे। हे सर्व आता व्यवस्थित परतून घेतलं की यामध्ये अगदी 1 वाटीभर आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। हे सर्व मिश्रण आपल्याला 1-2 मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। त्यानंतर अगदी 1 छोटी वाटीभर यामध्ये पाणी ॲड करायचं आहे, म्हणजे आपल्या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायची आहे। हे सर्व आपल्याला 1-2 मिनिटभर कुक करून घ्यायचं आहे। तर अगदी लो फ्लेमवरती हे सर्व आपल्याला कुक करायचं आहे। यामध्ये मी आता चवीपुरतं मीठ ॲड केलं आहे। मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपली ग्रेव्ही देखील व्यवस्थित शिजली गेली आहे। आता यामध्ये आपण आपले मंचुरियन बॉल ॲड करून घेणार आहोत। तर हे मंचुरियन बॉल ॲड करून ही ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे सर्व मंचुरियन बॉलला ही ग्रेव्ही व्यवस्थित लागली जाते। हे सर्व आपल्याला 1 ते 2 मिनिट फक्त परतून घ्यायचं आहे। आणि आता तुम्ही बघू शकता
अतिशय मस्त टेस्टी असे क्रिस्पी मंचुरियन आपले इथे बनून तयार आहे। मस्त प्लेटमध्ये सर्व करायचे आहे। वरतून तुम्ही बारीक चिरलेला कोबी, कांद्याची पात वगैरे घालून व्यवस्थित सर्व करू शकता। खायला अतिशय टेस्टी लागतात। एकदम रेस्टॉरंट स्टाईल आपले व्हेज मंचुरियन इथे बनून तयार आहे। तेव्हा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। रेसिपी कशी वाटली तेही नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळींना नक्की शेअर करा। धन्यवाद।